Hello students, this is our 13th lecture for lesson number 6 superposition of wave of 12th standard as per new syllabus of Maharashtra State Board. Students, now we are going to study in this lecture experimental setup and working of sonometer, and by using sonometer first law of vibrating string is verified here. So at first we have to discuss here experimental setup of sonometer. This is experimental setup of sonometer that consists of hollow rectangular wooden sound box. This sound box is used to make larger mass of air vibrate, therefore sound gets amplified. This same principle is used in musical instruments, violin, guitar, tanpura, and so on. In this diagram, we have seen that experimental setup of a sonometer, and here these two bridges can be moved parallel to the length of box. And this P and Q, that two bridges are moved parallel to the length of box. This is the length of box. This metal wire of uniform cross section is fixed along the length of box over the bridges. है ना, या ब्रिजेसच्या वरून ही वायर या एका एंडला फिक्स केलेली असते. इट इज फिक्स्ड ॲट वन एंड अँड इट्स अदर एंड इज टाइड विथ पुल्ली. एक एंड फिक्स, दॅट या मेटॅलिक वायरचा एक एंड फिक्स असतो आणि सेकंड एंडला ही पुल्ली, ह्या पुल्लीने हे हँगर फिक्स केलेलं असतं. आणि ही जी वायर आहे दॅट कॅन बी पास ओव्हर द ब्रिजेस. अ हँगर विथ वेट्स कॅन बी अटॅच टू फ्री एंड ऑफ वायर. बाय चेंजिंग द वेट्स the tension in the wire can be changed. आपण इथले weight change केलं. Suppose we have considered here first we have taking 500 gram, 1000 gram, then 1500, 2000, 2500. Then there is change in tension in the wire because of due to that movable bridges. हे जे ब्रिजेस मूव्ह होतात त्याच्यामुळे काय होतं, देअर इज चेंज इन व्हायब्रेटिंग लेंथ AB. ही जी AB लेंथ आहे, ही AB व्हायब्रेटिंग लेंथ जी आहे ती सुद्धा चेंज होते. हा एक ब्रिज जर आपण फिक्स ठेवला A आणि हा B ब्रिज मूव्ह करायला सुरुवात केली तर तो इथे असेल तर लेंथ कमी असेल, तो या पॉइंटला नेला तर लेंथ इथे असेल. म्हणजे हा सेकंड ब्रिज जो आहे हा जर आपण मुव्हेबल ठेवला, हा कॉन्स्टंट ठेवला, हा फर्स्ट ब्रिज कॉन्स्टंट ठेवायचा आणि हा सेकंड ब्रिज जो आहे तो या पॉइंटला असेल तर लेंथ A to B एवढी असेल. नंतर तो इकडे जर नेला तर लेंथ A to B एवढी असेल. म्हणजे whenever we have to change the position of the bridge, there is change in the vibrating length of wire AB. Then how that working of that sonometer, that is if the wire is plugged at a point midway between the bridges, transverse waves are produced in the wire. Stationary waves are produced between the two bridges. एका पर्टिक्युलर पोझिशनला तिथे ट्रान्सवर्स वेव्स प्रोड्यूस होतात या A आणि B मध्ये, ब्रिजेस मध्ये. बिकॉज ऑफ ड्यू टू द
because of due to the reflection of transverse waves at the bridges and their superpositions. Thus, portion A B of wire between the two bridges P and Q is the vibrating length. A आणि B मध्ये जो डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये ट्रान्सव्हर्स वेव्स फॉर्म झालेले असतात आणि त्या ट्रान्सव्हर्स वेव्स मुळे इथे हा जो आर जी पोझिशन आहे ती आर पोझिशन म्हणजे एक पेपर रायडर ठेवलेला असतो. पेपर रायडर म्हणजे पेपरचा एक छोटासा तुकडा. आणि व्हेनेवर देर इज द फॉर्मेशन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्स बिटवीन द ब्रिज ए अँड बी दॅट पेपर रायडर कॅन बी थ्रोन आउट फ्रॉम दॅट वायर ए टू बी. आणि त्या पोझिशन्सला आपल्याला या साऊंड बॉक्समध्ये आपल्याला हा जो व्हायब्रेटिंग ट्युनिंग फॉर्क आहे हा व्हायब्रेटिंग ट्युनिंग फॉर्क या इथे असा हेल्ड करायचा आहे. त्याच्यामुळे काय होईल की या ए आणि बी या वायरमध्ये ही जी वायर आहे इथे या साऊंड बॉक्सच्या थ्रू लाऊड साऊंड ऐकायला मिळेल. एका पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत डिस्टन्स मध्ये या ए आणि बी ब्रिजच्या पर्टिक्युलर डिस्टन्सला हा जो पेपर रायडर आहे हा सुरुवातीला व्हायब्रेट व्हायला सुरुवात होईल. आणि एका पर्टिक्युलर पॉइंटला जेव्हा या ए आणि बी मध्ये ट्रान्सव्हर्स वेव्ह फॉर्म होईल, स्टँडिंग वेव्ह फॉर्म होईल किंवा एक लूप फॉर्म होईल त्यावेळी हा पेपर रायडर एक्झॅक्टली त्या पोझिशनला या वायरवरून असा बाहेर थ्रोन आउट केला जाईल आणि त्यावेळेचं रिडिंग आपल्याला नोट करायचं असतं. अँड दॅट इज द पोझिशन ऑफ रेझोनन्स. या पर्टिक्युलर पोझिशनला व्हेनेवर दॅट पेपर रायडर इज थ्रोन आउट फ्रॉम दॅट मेटॅलिक वायर that position is called as the resonance. If this frequency happens to be one of the natural frequencies of the wire, standing waves with large amplitude are set up in the wire since the two vibrate in resonance. To identify the resonance, a small piece of paper that is R is placed over the wire at a point in the middle of the length AB and determine the position of the bridges P and Q. हा एक्सपेरिमेंटल सेटअप आहे तुमचा. एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना तुम्हाला परफॉर्म करताना सुरुवातीपासून लक्षात घ्या हा ए आणि बी ब्रिज हे जवळ असतील. हळूहळू हळूहळू बी ब्रिज हा दूर नेत 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 एका पर्टिक्युलर पॉइंटला हा जो पेपर रायडर आहे हा व्हायब्रेट व्हायला सुरुवात होईल आणि या साऊंड बॉक्स मधून तुम्हाला लाऊड साऊंड ऐकायला मिळेल. आणि एका पर्टिक्युलर पोझिशनला म्हणजे ऍट रेझोनन्स, ती पोझिशन आहे ऍट रेझोनन्स, त्या पर्टिक्युलर पोझिशनला हा पेपर रायडर या वायरवरून थ्रोन आउट होतो. म्हणजेच तिथे लूप फॉर्म होत असतो. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फॉर्क अँड ऑफ द फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ वायर मॅच, द पेपर रायडर happens to be at the antinode and flies off the wire. म्हणजे ही जी पोझिशन आहे ज्या पोझिशनला हा आर जो आहे समजा या पोझिशनला या पॉइंटला हा पेपर रायडर या वायरवरून थ्रोन आउट होतो तिथे फॉर्म होतात अँटीनोड. आणि हा असा एक या दोन ब्रिजेसच्या मध्ये हा असा एक लूप फॉर्म होत असतो किंवा एक ट्रान्सव्हर्स वेव्ह फॉर्म, हाफ ट्रान्सव्हर्स वेव्ह फॉर्म होत असते. अँड दिस इज द पोझिशन ऑफ अँटीनोड. दिस इज द पोझिशन ऑफ अँटीनोड अँड these आर द नोड अँड नोड. Sonometer can be used to verify the law of vibrating string also. This is the working of sonometer experiment. We have to find out, we have to discuss here experimental setup of sonometer wire. म्हणजे by using that sonometer, how we have take the reading of frequency and weight of the here weight is constant and we have to find out here by different at different frequencies how that length can be vary. Then by using that sonometer apparatus here we have to verify the first law of vibrating string. Already we have seen that first law of vibrating string is N is inversely proportional to L. Here we have seen that
first law is that first law of vibrating string is N is inversely proportional to L. That means the fundamental frequency of vibration of a string is inversely proportional to the length of vibrating string if tension and mass per unit length are constant. That means here tension and mass per unit length both terms are constant. म्हणजेच काय की या एक्सपेरिमेंटल सेटअप मध्ये आपण हे टेन्शन जे आहे हे टेन्शन जर सुरुवातीलाच आपण 2000 ग्रॅम घेतलेलं असेल तर ते कॉन्स्टंट ठेवायचं. देअर इज नो चेंज इन टेन्शन. अँड मास पर युनिट लेंथ म्हणजे ही वायर सुद्धा कॉन्स्टंट राहील. या वायरची डेन्सिटी ही सुद्धा ही कॉन्स्टंट राहील. ही युनिफॉर्म वायर घेतली आहे आपण त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी त्याची रेडियस कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय की मास पर युनिट लेंथ सुद्धा या वायरची कॉन्स्टंट आहे. देन हिअर by using that sonometer apparatus we have to verify the law of vibrating string, first law of vibrating string, that is law of length. For verification of first law, by measuring the length of wire and its mass, the mass per unit length m of the wire is determined. Then the wire is stretched on the sonometer and the hanger is suspended from its free end. We have already discussed that all things. Then suitable tension T is applied on the wire. This suppose here we have considered that is 2000 gram tension is applied here on the wire. The length of the wire L1 vibrating with the same frequency N1. That means here we have note that for frequency N1 vibrating length L1. For N2 vibrating length L2 and so on. Procedure is already we have discussed that a light paper rider is placed on the wire between the bridges A and B. These two bridges are set here and the paper rider is placed between the bridges A and B and whenever the tuning fork is set into the vibrations by striking on a rubber pad, the vibrating tuning fork is held in contact with the sonometer box like this. तो हा जो व्हायब्रेटिंग ट्युनिंग फॉर्क आहे हा असा या बॉक्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणायचा. बाय चेंजिंग डिस्टन्स बिटवीन द ब्रिजेस विदाउट डिस्टर्बिंग पेपर रायडर फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ वायर इज चेंज. Frequency of vibration is change here. That means that tuning fork, if that tuning fork having frequency 512 for first time, then we have taking reading N1 for L1, that is N1. Then we have for second reading we have changed the frequency here. That means second tuning fork is taken here, and for that N2 we have to find out here L2. Whenever that paper rider is thrown out, we have taking the reading L1 and L2, the distance between the two bridges, that is L1 and L2. In this way, a set of tuning forks having different frequencies N1, N2 and N3 and so on are used to corresponding vibrating length of wire, that is L1, L2 and L3, and keeping tension T constant. It is observed that N1 L1 is equal to N2 L2 is equal to N3 L3 is equal to constant. How it can be? We know that N1 is directly proportional to inversely proportional to L1. Therefore N1 whenever that L1 goes to this side, that is at numerator and is equal to constant or 1. Okay, N2 L2 is equal to again 1. N3 L3 is equal to again 1. That's why we can say that N1 L1 is equal to N2 L2 is equal to N3 L3 is equal to constant. That's why by using that experimental setup we can say that NL is equals to constant. That is N is inversely proportional to L.
T and M keep constant. This is the first law of vibrating string. है ना. हे झालं theoretically. जर आपण एक्सपेरिमेंट करायला गेलो लॅबमध्ये, whenever we have to perform that experiment, then we have getting reading as like as. That is, suppose this is serial number 1, 2, 3, 4, 5. That means here we have taking 5 tuning forks. That tuning forks having frequencies, suppose 512, 480, 380, 320, 256. That frequencies are mentioned on the tuning forks. है ना. दिस इज ट्युनिंग फॉर्क, व्हायब्रेटिंग ट्युनिंग फॉर्क. आणि या व्हायब्रेटिंग ट्युनिंग फॉर्कवर इथे ह्या व्हॅल्यूज प्रिंट केलेल्या असतात. ते ऑलरेडी गिव्हन असतात. अँड हिअर वी हॅव टेकिंग 5 डिफरंट व्हॅल्यूज ट्युनिंग फॉर्क. अँड हिअर we have to discuss already procedure of that finding L1. So for N1 we have to find out L1, L2, L3, L4 and L5. है ना. Then for last step we have to doing here calculations 512 into 14.1, that is NL. Near about that values becoming same. है ना. जर आपण हे कॅल्क्युलेट केलं एनएलच्या व्हॅल्यूज तर ह्या नियर अबाउट सारख्या राहतील. कारण इथे फ्रिक्वेन्सी 512 आहे तर लेंथ 14.1 आहे. इथे फ्रिक्वेन्सी 480 आहे, ही लेंथ वाढली. फ्रिक्वेन्सी कमी झाली, लेंथ वाढली. फ्रिक्वेन्सी कमी होते, लेंथ वाढते. अजून फ्रिक्वेन्सी कमी केली, लेंथ वाढते. दॅट मीन्स एन हिअर गोज ऑन डिक्रीजिंग अँड लेंथ इज गोज ऑन इन्क्रीजिंग. दॅट्स वाय अगेन we have concluded that n is inversely proportional to L. N is inversely proportional to L. Okay. So students, here we have seen that theoretically and experimentally how that sonometer box can be work. Okay. Thank you.